मित्रांनो, माझे नाव दिनेश आहे आणि मी कुंभकर्ण माझा खूप जिगरी मित्र आहे. लहानपणापासून आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. तो माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी माझा खूप चांगला मित्र होता. माझे त्यांच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे. काकू दिसायला खूप सुंदर होत्या. काकू त्याच्या वयाच्या अर्ध्या वाटायच्या. त्यांनी स्वतःला खूप मेंटेन केले होते. त्या खूप छान दिसायला. मला त्या पहिल्यापासूनच खूप आवडायच्या, पण मित्राची आई असल्यामुळे मी काही करू शकत नव्हतो. असे अनेक वर्षे गेले. एकदा अचानक संध्याकाळी 7 वाजता काकूचा कॉल आला. दिनेश, माझे एक काम होते. मी म्हणाले, सांगा ना काकू. काकू म्हणाला, मी आता घरी आले आणि बाथरूममध्ये गेले तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी खाली पडून बराच मार लागला आहे. आज दुपारी काकांना अचानक गावाला जावे लागले आणि कुंभकर्ण मुंबईला असल्यामुळे येथे कोणीच नाही आहे. मी कसे तरी हॉलपर्यंत आले आहे, पण मला भयंकर वेदना होत आहेत. तर प्लीज तू पेन किलर गोळ्या आणि स्प्रे घेऊन लवकर ये. मी काकूच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच होतो. पटकन मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणि स्प्रे घेऊन त्याच्या घरी पोहोचलो. मी येईपर्यंत काकूने दरवाजा उघडला होता आणि सोफ्यावर त्या एक पाय वर करून बसल्या होत्या. मी घरात जाऊन सोफ्यावर त्यांच्या पायाच्या बाजूला बसलो. मी काकूंना म्हटले की काकू, तुम्हाला काहीतरी खाऊन ही गोळी घ्यावी लागणार आहे आणि हा स्प्रेसुद्धा मारावा लागणार आहे. काकू म्हणाल्या, ठीक आहे, पण आता बघ ना, मला बाथरूममधून इथे यायला अर्धा तास लागणार. मला काहीच हालचाल करता येत नाही आणि घरी पण कोणीच नाही आहे. काकासुद्धा 3-4 दिवसांनी येणार आहे. कशी करू मी आता? मी म्हणालो, काकू तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी आहे तुमच्यासोबत. मी सर्व मॅनेज करेल. हे ऐकून काकूंना खूप चांगले वाटले. मी म्हणालो, काकू आता काय काय करायचं सांगा बरं. रात्रीचे जेवण आम्ही झोमॅटोवरून मागवलो. मी त्यांना विचारले की हे सर्व काय झाले. काकू म्हणाले, मी बाथरूमला जाताना दरवाजा पडले, मग मी गेलेच नाही, इथेच बसले आहे. मला केव्हापासून जायचे आहे. मी म्हणालो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला बाथरूमपर्यंत नेऊन सोडतो. मग मी काकूंच्या पायाखाली घेतला आणि त्यांच्या काखेत हात घालून त्यांना उभे केले. उभे राहताच काकूंना खूप वेदना व्हायला लागल्या. काकूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवताच त्यांचा माझ्या शरीराला स्पर्श झाला आणि मला काहीतरी वेगळंच जाणू लागले. मी काकूंना बाथरूममध्ये कोमोडपर्यंत नेले आणि बाहेर वाट बघत उभा राहिलो. काही वेळानं काकूने मला आवाज दिला. आत गेलो तर लक्षात आले की त्यांना कमोडवरून उठता येत नव्हते. मी दुसरीकडे बघून त्यांना हात दिला. काकूंचा हात माझ्या हातासमोर खूप गोरा दिसत होता. मी विचार करू लागलो की इतर काकूंना हात इतका गोरा आहे तर त्या पूर्ण कशा असतील, पण मी मनाला सावरले. काकू उठले आणि त्यांनी हळूच कपडे घातले. मी त्यांना बेडरूममध्ये बेडवर नेऊन बसवले. काकू म्हणाल्या, आता हा स्प्रे मारला की थोडं बरं वाटेल. मी बाहेर गेलो. 2 मिनिटात काकूंनी मला आवाज दिला. त्या म्हणाल्या, मला काहीच हालचाल करता येत नाही आहे, प्लीज तुम्हाला स्प्रे मारून देशील का? मी दचकून म्हणालो, काकू, पण त्या म्हणाल्या, दुसरा पर्याय काय आहे? मी हो म्हटलं. काकू म्हणाल्या, लाजू नकोस. मी हॉलचा दरवाजा लावला आणि बेडरूममध्ये गेलो. काकूंनी मला स्प्रे लावायला सांगितले. काकूच्या परवानगीने मी त्यांच्या दुखण्यावर जागी स्प्रे लावला आणि हलकी मालिश केली. स्प्रे लावल्यानंतर काकू म्हणाल्या, आता पाठीवरही स्प्रे मारून दे. तिने मला थोडा संकोच वाटला, पण काकूंनी पुन्हा धीर दिला. मी काकूच्या पाठीवर हात ठेवून त्यांना पालथी घातली आणि हळूच मालिश केली. काकू म्हणाल्या, उघड आणि व्यवस्थित मालिश कर, जेणेकरून माझा त्रास कमी होईल. मी काकूंची पाठ उघड केली आणि मालिश करू लागलो. मी विचारले, काकू, तुमची पाठ एवढी शुभ्र कशी आहे? काकू म्हणाले, हे तर काहीच नाही, अजून खास तर बघितलं नाही. हे ऐकून माझे मन बदलू लागले. थोड्या वेळानं काकू म्हणाला, आता मला आराम हवा आहे. मी जेवणाची ऑर्डर दिली. काकूने मला त्याचे कपडे बदलायला मदत करायला लावली. मी त्यांना पूर्णपणे सावरले. रात्री झोपतानाही काकूने मला त्याच्या बेडवरच झोपायला सांगितले, कारण त्यांना रात्री त्रास झाला तर मी मदत करू शकेन. मी फक्त बरमुडा घालून झोपलो. थोड्या वेळाने काकूंना बाथरूमला जायचे होते. मी त्यांना पुन्हा नेले. यावेळी मी काकूकडे बघत होतो आणि काकूंनी मला न घाबरता बाजूला केले. काकूंनी मला सांगितले, दिनेश, तू आल्यापासून माझी खूप काळजी घेत आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. काकू पुढे म्हणाल्या, तुझे काका वयाने मोठे असल्याने त्याच्याकडून माझ्या गरजा पूर्ण होत नाहीत.
आज तुझा स्पर्श होताच मला खूप छान वाटले. तुला काही हरकत नसेल तर आज माझे काम भागून मला मदत करशील का? हे ऐकून माझी हिंमत वाढली. मी काकूच्या जाळ्यात गेलो. काकूंनी अवस्था एखाद्या तरुण मुलाप्रमाणे होती. आम्ही एकमेकाच्या प्रेमात रमून गेलो. काकूंनी मला विचारलं, तुला मजा येते का? मी म्हटलं, हो काकू. आम्ही एक सुंदर अनुभवलो. काकूंनी मला ती मारली आणि म्हणाल्या, आजपर्यंत मला इतके सुख कधीच मिळाले नव्हते. तू जरी वयाने लहान असला तरी तुझी ताकद काकापेक्षा जास्त आहे. त्या दिवसापासून आम्ही चोरून भेटू लागलो. पण एक दिवस अचानक रात्री 10 वाजता कुंभकर्ण मुंबईवरून घरी आला. तो सरप्राईज द्यायला आला होता, पण त्यालाच आमचे सरप्राईज मिळाले. तो दारात उभा राहून आम्हाला बघतच राहिला. मित्रांनो, कथा इथेच संपत नाही. मी कशा तरी तिथून निघालो. 10 दिवस मी तिकडे गेलो नाही. पण जेव्हा मी पुन्हा तिथे गेलो तेव्हा खिडकीतून काकूंना दुसऱ्या कोणासोबत तरी पाहिले. ते बघून माझे पाय थरथरायला लागले. मी खिडकीतून काही फोटो काढले. तो माणूस कोण होता आणि पुढे काय झाले हे मी तुम्हाला भाग 2मध्ये सांगणार आहे. मित्रांनो, कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कॉमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.